ठीक आहे, आता आपण स्टार्ट करू आयसोमेट्रिक. ओके, आयसोमेट्रिक कसं स्टार्ट करतो आपण? इथे बॉटमला आयसोड्राफ्ट आयकॉन आहे, ठीक आहे, त्यावरती क्लिक करतो. राईट, तर इथे कर्सर जी आहे त्या हिशोबाने पोझिशन चेंज होते. F5 प्रेस केलं तर फ्रंट आहे, टॉप आहे, साईड आहे, प्लस कमांड लाईनवरती पण काय करणार तो शो करणार. ठीक आहे, आता इथे जी ड्रॉइंग आहे ही ड्रॉइंग बनवायची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की एक बॉक्स बनवायचा. ठीक आहे, आता आपण यामध्ये कंपल्सरी ऑर्थो ऑन ठेवू. आता बघा इथे आपल्याला विड्थ दिले 85. ठीक आहे, F5 प्रेस, आपण पहिला 85 बनवू. अगेन F5 प्रेस, राईट साईडला किती आहे आउटर मोस्ट 140 आणि F5 प्रेस करून हाईट. आता टोटल हाईट किती येणार आहे आपली? ओके, त्यासाठी हवं तर आपण कॅल्क्युलेटर घेऊ इथे. आता बघा हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, तर हा जो बेस आहे हा कितीचा आहे 18, सो 18 प्लस. ठीक आहे, त्यानंतर 18 आलं या सरफेसवरनं. आता वरती डायमेन्शन किती आहे 100. त्यानंतर मग आपण आता काय करू 100 प्लस केलं. आता हे जे डायमेन्शन हे आलं सेंटर पर्यंत. आता सेंटर पासून वरती किती डिस्टन्स असणार आहे? आता सिलेंडर आहे बरोबर आहे, म्हणजे इज इक्वल टू रेडियस. मग किती येणार आहे 55चा हाफ 27. राईट, तर मग आपण ऍड करू 27.5. किती झालं? गुड, तर इथे आपण देऊ 145.5. आता प्रत्येक वेळेस डायमेन्शन देत नाही बसायचं. सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करून कॉपी कमांड घ्यायची आणि कॉपी करायचं. त्यांनी काय होणार आहे की तुमचं जे मिस्टेक होणार आहे ना त्याचे चान्सेस कमी होतील. आणि सगळे स्नॅप जे आहेत ऑन पाहिजेत, इथे चेक करायचं. ठीक आहे, सगळे स्नॅप्स ऑन असले पाहिजेत. हा पॉइंट इथे आणि हा पॉइंट इथे. इथे काय आहे की जर समजा नाही एकदम इझिली ऍडजस्ट होतं, F5 प्रेस करायचं, झाला बॉक्स. आता या बॉक्सला आपण काय करू सिलेक्ट आणि प्रॉपर्टीज मध्ये जाऊन आपण कलर चेंज करू. ठीक आहे, त्याला हवं तर आपण ग्रे करू. ठीक आहे, जेणेकरून काय आहे की थोडासा लाईट कलर मध्ये. आता इथे नॉर्मल कलर आपला व्हाईटच आहे. आता जेव्हा अशा टाईपचा ऑब्जेक्ट असतो तर आयसोमेट्रिक मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय की आपल्याला त्या सिलेंडरचा सेंटर फाइंड आउट करायचा. ठीक आहे, आणि सेकंडली तिथून स्टार्ट करायचंय. आता या आयसोमेट्रिक मध्ये काय आहे की नेहमी तुम्हाला बॉटम पासून कुठला स्टार्ट पॉइंट भेटतो. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट, आता इथे ड्रॉइंग आहे लेफ्ट साईडला. इथे तुम्ही बघू शकतात की या कॉर्नर पासून राईट साईड आपण इमिजिएट बनवू शकतो, प्लस लेफ्ट साईडही बनवू शकतो. सो फर्स्ट आपण काय करू राईट साईड फिनिश करू. F5 प्रेस करून कर्सरला काय करायचं राईट पोझिशन द्यायची. आता हे डिस्टन्स किती आहे 140. बघा लाईनवर आहे ना क्लिक नाही करायचं, डायमेन्शन देऊन आधी डिफाईन करायचं. ठीक आहे, नसेल माहीत तर काय करायचं क्रॉस करायचं, पण त्याच्यावर क्लिक नाही करायचं. TR डबल एंटर आणि ट्रिम करून टाकायचं. ठीक आहे, वापस शॉर्टकट L एंटर लाईन कमांड, झाली राईट साईड. आता लेफ्ट साईडही आपल्याला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, तर आपण लेफ्ट साईड बनवू. F5 प्रेस करू. आता इथे काय दिलंय त्यांनी की 18, त्यानंतर वर त्यांनी उचललंय 3. ठीक आहे, त्याच्या पुढचा डिस्टन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. मग आपण अपोजिट साईडने वापस चालू करू 18 आणि 3. आता आपल्याला माहिती आहे की ही लाईन कुठं कनेक्ट होते, तर आयसोमेट्रिक मोड ऑर्थो ऑन असताना जेव्हा कनेक्ट होईल तेव्हा एकदम परफेक्ट येईल. ठीक आहे, त्यानंतर आता इथून आपल्याला आता हा पार्ट जो आहे, ठीक आहे, त्यांनी काय केलंय इथे जर शेप बघितला तर इथे कुठला ब्रेक पॉईंट नाही दिला, म्हणजे वरती त्यांनी पुन्हा कनेक्ट केलेली आहे. मग आपण काय करू ह्या पॉइंट पासून 85 जी आहे ती एक लाईन ड्रॉ करू. ठीक आहे, आता याला मी इथून इथपर्यंत कनेक्ट करतो. झालं, जसं आपण शिकवलंय की कॉर्नर पासून जो फर्स्ट प्लेन फेस असेल तो बनवायचा, आता सेकंड प्लेन फेस बनवायचा. आता आपण थर्ड बनवू शकतो बरोबर आहे.
आता इथे त्यांनी काय दिलंय, साईडनी 12. मग या केसमध्ये आपण काय करायचं, इथून जर 12 घ्यायचं आहे तर लाईन जी आहे तिला कॉपी करायचं, आयसोमेट्रिक मध्ये त्याला पेस्ट करायचं 12 डिस्टन्स वरती. पॉइंट भेटला. आता स्नॅप जो आहे त्याला टॉप मोड मध्ये ठेवायचा. आता आपण टॉप बनवतोय ना, मग क्रॉसची पोझिशन पण टॉप मध्ये ठेवायची. सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करून कॉपी. काय केस आहे, इथून इथपर्यंत लाईन आहे, वापस हीच लाईन ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आहे, म्हणजे झाला आपला टॉप बेस. ठीक आहे. आता याच्या पुढची लाईन आपल्याला गरजेची आहे का, नाहीये, तर हा जो रेफरन्स होता आपलं काम झालं, याला डिलीट करायचं. त्यानंतर इथे बघा साईडनी 35. आता इथे आपला या प्लेन फेस वरती ऑब्जेक्ट झालेला आहे, फक्त काय बाकी आहे, याला बनवायचं. तर आपण याचा सेंटर फाइंड आउट करू. ठीक आहे. या लेफ्ट साईडच्या फेस पासून 35 वर आहे आणि इथून किती आहे, 30 वर आहे. मग आपण काय करू, याला सिलेक्ट, राईट क्लिक, कॉपी, डायरेक्शन द्यायची प्रॉपर, किती आहे 35. अगेन ही लाईन जी आहे ही किती वर आहे, 30 वर आहे. आला, पॉइंट भेटला. आता या सर्कल कसा बनवायचा, आयसोमेट्रिक मध्ये इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर पॉइंट आणि रेडियस किती आहे 8. इथे दिसतो 2 होल दिलेत, हे 2च आहेत. ठीक आहे. तर 8 आपण टाकून एंटर मारू. आला. सी एवढा मी बनवलं. आता सेकंड साईडलाही काय आहे की इथून तो किती वर आहे, 35 वर आहे. आता हाच सर्कल कॉपी पेस्ट करायचा, पण आपल्याला काय करायचंय, सेंटर काढलाय ना आपण, मग सेंटर पासून पिक करायचं आणि पेस्ट पण काय करायचं, सेंटर थ्रू. मग तुमची ड्रॉइंग एकदम परफेक्ट येईल. आता बघा सेंटर लाईन आपल्या कामाची आहे का, ती काढून टाकायची. झाला ऑब्जेक्ट. आता इथे ड्रॉइंग तुम्ही बघणार तर त्यांनी सिंगल सर्कल दाखवलाय, बट आपल्यावाल्या केसमध्ये काय आहे की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की प्लेटला 18 mm ची डेप्थ आहे. F5 प्रेस करायचं. बरोबर आहे. म्हणजे 2 सर्कलचे डेप्थ पण किती असणार आहे, 18. पण होल बघा कुठे झालेत, इथून 30 mm पुढे, म्हणजे 18 mm च्या पुढे गेलेत होल. याचा अर्थ काय की टोटल 18 मायनस 3 किती झालं, टोटल 15. बरोबर. मग याला आपण 15 mm खाली कॉपी पेस्ट करणार. आता हे सर्कल याच्या आतमध्ये येत आहेत का, याचा अर्थ विजिबल असणार आहेत काय सर्कल. मग आपण याला काय करू, डिलीट करू. सी ड्रॉइंग मध्ये काहीही देऊ, तुमचं काम आहे की चेक करणं. झालं चेक. नेक्स्ट बघा आपण काय केलं, राईट साईड आणि लेफ्ट साईड. आता लेफ्ट साईड आपली कंप्लीट आहे की नाही बघायचं. बघा हा जो 3 mm चा गॅप आहे, हे मटेरियल आहे ना, मग ह्या पॉइंट पासून काय होणार आहे, एक लाईन खेचायची आपण. ठीक आहे. इथे दिसते का लाईन. सी ती ड्रॉइंग इनकम्प्लीट आहे, पण आपण काय करतोय, मॉडेल बनवतोय. बरोबर ना. आता हा स्लॉट पूर्ण असणार ना इथून तिथपर्यंत, म्हणजे लाईन येणार. ही मिसिंग होती, आपण काय केली, फाइंड आउट केली. तुमचं काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन असलं पाहिजे. ओके. आता बघा हा वरचा पार्ट आहे ना, जेव्हा जिथे कुठे सिलेंडर येतो अशा ठिकाणी पहिला सिलेंडर बनवायचा. आता आपण काय केलंय, बॉक्स बनवलाय, तर सगळ्यात पहिले मी टॉपचा सिलेंडर बनवेल. ठीक आहे. कारण की हा बनवणार, मग मी याला रेफरन्स देणार. आता हा सिलेंडर कसा आहे, सगळ्यात एंडला. आता आपला बॉक्स चुकलाय, कसं करणार, आपण काय केलं, तर ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत 85 गेलो. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे, कर्सर बघायचा, हा पॉइंट इथे आला, याच्या पुढे चाललाय. बरोबर आहे सिलेंडर. मग किती चाललाय, ठीक आहे. आता कसं आपण आयडेंटिफाय केलं, या जो आरो आहे या फेस पासून या फेस पर्यंत 12 दिलाय, प्लस ही जी थिकनेस आहे ती 12 आहे. मग 36 मायनस 24 किती येणार आहे. माझा ड्रॉइंग चुकली माझी, बरोबर ना, ड्रॉइंग चुकली नाहीये. F5 प्रेस करू. आता काय ऐकला, बॉक्स चुकला होता. मग काय चुकलं होतं, ह्या 2 लाईन ऍक्च्युली 12 mm पुढे पाहिजे. मग मूव कमांडनी यांना 12 mm पुढे न्यायचं. गेला. इथे जो गॅप आहे तो आला, तर आता आपण अलाइन कमांडने मेजर करू, ह्या आणि ह्या पॉइंट मध्ये कितीचा गॅप आहे. ठीक आहे. करेक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता एक शॉर्टकट यूज करायचा, F एंटर करायचं. ठीक आहे.
आणि शिफ्ट बटन प्रेस करून ठेवायचंय. ठीक आहे, दाबलं नंतर मग कुठली लाईन कनेक्ट करायची, ही आणि ही झाली कनेक्ट. अगेन F एंटर, शिफ्ट प्रेस करून ठेवायचंय, पहिली आणि दुसरी लाईन सिलेक्ट करायची. काय केलं, F एंटर, शिफ्ट कंटिन्यूस प्रेस करायचं, पहिली आणि दुसरी लाईन जी आपल्याला एक्सटेंड करायची आहे आणि ज्या लाईन पर्यंत करायची तेवढं एक्सटेंड करायचं. झालं. आता आपलं ड्रॉइंग जे मॉडेलच्या हिशोबाने आता आपल्याला काय करायचं आहे, हा 55चा सेंटर फाइंड आउट करायचा आहे. पण बघा सुरुवात काय मागून करायची आपल्याला, कारण की आपल्याकडे रेफरन्स कुठे मागे. मग याला मी लेफ्ट फेस देतो. किती आहे, 27.5 बरोबर आहे. प्लस ह्या कॉर्नर पासून आपल्याला किती आणायचं आहे सिलेंडर पुढं. इथे वरती डायमेन्शन दिलंय का, नाही ना. थोडं खाली बघत आलो आपण तर इथे आपल्याला दिसतं की तो जो सिलेंडर आहे त्याचा सेंटर या एज पासून कितीवर असला पाहिजे, 50 वर असला पाहिजे. मग आपण काय करू, ही जी लाईन आहे ह्या कॉर्नर पासून, ठीक आहे, कितीवर असली पाहिजे, 50 वर. आला सेंटर. आता इलिप्स कमांड घ्यायची, आयसो सर्कल, सेंटर घेतला, किती रेडियस आहे 27.5 आला. सी तुम्हाला जरी माहिती आहे तरी मेजर करायचं. अलाइन मध्ये जाऊन आपण मेजर करू, पहिला आणि दुसरा पॉइंट किती दाखवतो प्रॉपर. आता आतमध्ये दुसरा एक सर्कल आहे जो कितीचा आहे, 30चा आहे बरोबर आहे, म्हणजे रेडियस 15. आता ही लाईन दिसणार आहे का, गरज नाही, याला डिलीट करू आपण. ठीक आहे, इवन यालाही डिलीट करू, यालाही डिलीट करू. आता आपल्याकडे सेंटर पोझिशन आलेली आहे. मग पुढे काय करायचं, F5 प्रेस करायचा. आता सिलेंडर जो आहे हा काय टोटल 36 आहे. मग आपण टोटल 36 वरती कॉपी पेस्ट मारला. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करू, याचा आउटर मोस्ट जी एज असणार आहे ती कनेक्ट करू. केली. ट्रिम कमांड घ्यायचं, सिंगल एंटर मारायचं, नंतर रेफरन्स घ्यायचा ट्रिमर म्हणून, मग वापस एंटर करायचं. मग काय ट्रिम करायचंय, झालं. अगेन इलिप्स कमांड, आयसो सर्कल, सेंटर दिला. आता आपल्याला हा काय आहे 30चा सर्कल बनवायचा आहे. F5 प्रेस करून प्रॉपर डायरेक्शन द्यायची. रेडियस किती होणार, झाला. केला मी, शेप बनवला. नेक्स्ट. आता बघा हा सिलेंडर इंडिपेंडंट आहे जो एंड पासून चालू झाला होता, 36 वर एंड झाला होता, बनवला मी. पण त्यानंतर सेकंड जो आहे, सेकंडचा डायमेन्शन काय केलंय त्यांनी, त्याचा सेंटर इथून 20 दिलाय आणि मग 38 दिलाय. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे की हा जो कॉर्नर आहे याची हाईट किती असणार आहे, 38. त्यानंतर तो किती जाणार आहे, 20 गेला. आता इलिप्स, आयसो सर्कल, सेंटर किती आहे, बाहेरच्याचा डायमीटर 40 आहे, म्हणजे किती येणार आहे 20. बनवला. यालाही आपण सेम करायचं. जेव्हा केस सिलेंडरची तर सिलेंडर आधी बनवायचा. बघा इथेच क्लिक केलं पाहिजे असं काही नाही. जेव्हा तुम्ही कॉपी करतायत, ऑर्थो ऑन आहे, आयसोमेट्रिक ऑन आहे, तेव्हा काय करायचं, फक्त क्लिक, डायरेक्शन द्यायची. आता टोटल किती दिलाय त्यांनी, 24 आला. एस्केप करू. आता इथे आउटर मोस्ट जो पॉइंट आहे तो कनेक्ट करून घ्यायचा, टँजंट तर टँजंट, क्वाड्रंट तर क्वाड्रंट. आता हा आणि हा, ठीक आहे, सॉरी याची तर गरज आहे आपल्याला, बरोबर आहे, इथे दिलेलं आहे. सध्या याची गरज नाही, डिलीट करायचं. ट्रिम, सिंगल एंटर, ट्रिम रेफरन्सेस, एंटर, आणि काय ट्रिम करणार आहे, कट. आता हा जो फ्रंट सिलेंडर आहे त्याच्या आतमध्ये जो होल आहे ते कितीचा आहे, 18. वापस कर्सरने आपण सेंटर फाइंड आउट केला, F5 प्रेस करून डायरेक्शन दिली, रेडियस 9. ओके, झाला. आता बघा ही जी लाईन आहे, आता आपण काय करू, वरती मी बनवलंय पण ही लाईन ड्रॉ करू शकतो का मी, नाही, कारण की माझ्याकडे काय रेफरन्स नाहीये प्रॉपर.
मग आता मी काय करतो, या छोट्या सिलेंडरकडे येतो. आता ड्रॉइंगच्या हिशोबाने मी जाणार आहे. ही पहिली लाईन मी ड्रॉ केले, सिलेंडर आलाय. पण सेकंड लाईन ड्रॉ केले का? पण आपण ड्रॉ करू शकतो. मग F5 प्रेस करू, कॉपी पेस्ट मारायची कितीवर? 12 वर आली. आता बघा, जो आपण इथून रेफरन्स ड्रॉ केलेला त्याच्या कॉर्नरला ही ऑटोमॅटिक मॅच झाले. तुम्ही क्लिक केलं असतं तरीही चाललं असतं. बट आता मला सांगा, या सिलेंडरला ही प्लेट काय कनेक्टेड आहे ना, म्हणजे वेल्ड झाले, तर नुसती लाईन देऊन चालणार आहे का? मग ऍक्च्युली झालं काय पाहिजे, हा जो काही सिलेंडर आहे हा पण ह्या पॉइंट पासून बघा काय केस झाले आपण हे बघू. ही लाईन जशी इथे आले तसा हा आर्क पण येणार. म्हणून मग हा सिलेंडर आणि ही लाईन मी दोन्ही कॉपी करतो, ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ठेवतो. आला. आता आपण ट्रिम कमांड घेऊ, डबल एंटर मारू. सी, या लाईन पासून वरती काही नको ना, कारण की सिलेंडर आधीपासून होता. मग सिलेंडर आधीपासून असा दिसतोय. पण आपण काय केलं, एक प्लेट वेल्ड केली. किती mm थिकनेसची? 12 mm. म्हणजे ही जर का ती प्लेट आहे तर ही लाईन दिसणार आहे का? हा आर्क दिसणार आहे का? हे पण दिसणार आहे का? आणि आता बघा, ही लाईन अशी गेली, हे दिसणार आहे का? कसं आहे, हा सिलेंडर असा खाली चाललाय आणि याची जी थिकनेस आहे जी पण काय असेल, टोटल किती आहे? 12. टोटल 24 आहे आणि 12 मायनस केली तर हा सिलेंडर ऍक्च्युली कुठे एंड झाला पाहिजे? 12 वरती. म्हणजे ही लाईन जी आहे ही कितीवर एंड झाली पाहिजे? 12 वर. आता आपण चेक करू याचं काय डायमेन्शन येते. 12 पॉईंट समथिंग. जर समजा तुम्ही एक्झॅक्ट एंड पॉइंट घेतले तर किती दिसणार? अशा पद्धतीने काय आहे की तुम्हाला प्रॉपर कॉर्नर टू कॉर्नर ड्रॉइंग रीड करायची. आता हा पार्ट मी बनवला, हा सिलेंडर पण बनवला. आता नेक्स्ट केस काय आहे की इथून त्यांनी 25चा रेडियस मारलाय, पण त्यांनी हे नाही दिलं की 25चा सेंटर कितीवर आहे. मग आता इथे लक्षात ठेवा, आपली प्लेट जी आहे या एंड पासून 12 mm आधीच स्टार्ट होते, पण हा सिलेंडर 12 mm मागे. मग त्यासाठी काय करायचं की आपल्याला याला 12 mm कॉपी पेस्ट करायचं. सी, आता हा आणि हा मॅच झालाय, कशावरनं कळणार? बघा, ही लाईन मी पास केली आणि या सेंटर पासून मी सेकंड लाईन पास केली. ठीक आहे. ट्रिम कमांड घेऊ आपण, डायमेन्शन मध्ये जाऊ, अलाइन ने मेजर करू. हे किती आहे आणि हे आता आपण कॅल्क्युलेट करू. या बेस पासून याचा सेंटर किती आहे? टोटल 100. बरोबर आहे. आणि या एज पासून हा 20 वर आहे. टोटल प्लेट कितीची आहे? बरोबर आहे. पण आपला जो सिलेंडर आहे 50 mm आधीच संपतोय. मग 140 मायनस 50 किती झालं? 90. म्हणजे आपण आता हे मायनस केलं. आता आपण या सिलेंडरच्या सेंटर जवळ आलो, म्हणजे ह्या कॉर्नर पासून हा सेंटर 90 वर आहे. त्यातनं किती मायनस केले मी आता? 20. आता -20 गेले, किती उरणार? म्हणजे किती आलं पाहिजे? 70 आलेत. आता हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 62. कसं काढलं आपण? टोटल हाईट किती आहे? 100 मायनस त्याच्यानंतर हा जो सिलेंडर आहे हा या प्लेट पासूनच वरती किती आहे? 38 इज इक्वल, सॉरी 100 मायनस 38 किती झालं? 62 आहे का इथे? जर हा सिलेंडर थोडा पण मागे पुढे असता तर तुम्हाला 62 आणि 70 भेटलं असतं का? म्हणजे मी आता जो काही कॉपी पेस्ट केलाय, रेफरन्स दिलाय, दॅट इज द राईट वन. आता आपण काय करतोय बघा, लाईन जी आहे ती मी डिलीट करून टाकली, कारण की याचा सेंटर आणि याचा सेंटर मॅच होतोय. आता आपण काय करणार आहे की हा जो सर्कल आहे आणि हा जो सर्कल आहे हे दोन्ही इथून क्लिक करतो मी. किती mm पुढे आहेत? वापस 12 mm.
बरोबर आहे. 12 पुढे. आता आपल्याला काय करायचंय की हा जो आहे तो 25चा आर्क शोधायचा आहे. ठीक आहे. मग मी तो शोधणार कसा, F5 प्रेस करायचा. आता इथे लक्ष द्यायचं, हा आर्क चालू कुठून होतोय, मागच्या सिलेंडर पासून. मी काय करणार आहे, इथे कर्सर घेऊन जाईल, भेटला सेंटर मला. ठीक आहे, याला मी वरती आणतो. आता लक्ष द्या, क्लिअर, सेंटर भेटला, लाईन मारली, पण ही लाईन दुसऱ्या नंबरच्या सर्कलला काय होते, कनेक्ट होते. कुठे, इथं. आणि तो सर्कल कसा येणार आहे, असा भेटला मला. आता टच पॉइंट मी काय करणार आहे, त्यांनी काय केलंय की इथून आर्क चालू होतं, इथं एंड होतंय, पण आधी तर आपल्याला लाईन बनवावं लागेल. मग मी एक लाईन खाली ड्रॉ करतो आणि दुसरी लाईन इथे ड्रॉ करतो. भेटला मला. सी, आता या रेफरन्सची काही गरज नाहीये, तर तुम्ही डिलीट करू शकता, जास्त कन्फ्युजन नको व्हायला. पण याला आपण 12 कॉपी करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? आपण कॉर्नर काढलाय, पण रेडियस दिलाय का? मग आता रेडियस कितीचा आहे, मग आता ही जी लाईन आहे हिला किती MM वर नेणार आणि ह्या लाईनला किती MM सरकवणार. भेटला सेंटर, इलिप्स घेतला, आयसो सर्कल घेतला, सेंटर भेटला, रेडियस किती आहे आला. आता ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट करून एंटर मारला, ट्रिम केला. त्यानंतर या आर्क पासून पुढे काही कॉर्नर दिसत नाहीये, मग मी कट केला. आता या दोघांची गरज आहे का, वापस हा आर्क, ही लाईन आणि सेकंड लाईन हिला कॉपी पेस्ट करू आपण. ह्या पॉइंट पासून F5 प्रेस करू, डायरेक्शन देऊ, किती MM पुढे आला पाहिजे तो 12 टाईप करून एंटर मारायचं, आला. आता या ड्रॉइंगच्या हिशोबाने काय जेवढं व्हिजिबल आहे तेवढंच दाखवायचं आहे, पण अजून मी कट नाही करणार. आता ड्रॉइंग कशी बनवायची, या एज पासून मी याला बनवला. ठीक आहे, आणि ही एज जी आहे ती अशी येते. म्हणजे काय झालं बघा, ह्या कॉर्नर वरची जी प्रोफाईल आहे मी बनवले, पण मला याच्या मागचा कॉर्नर दिसतो का, नाही ना. पण आता जेव्हा ह्या पॉइंटला मी बघतो तर ही प्रोफाईल अशी जाते, इथे एंड होते. म्हणजे ह्या पॉइंट पासून आता अपोजिट साइडचा जो पॉइंट आहे हा मला ड्रॉ करावा लागेल. आता आपल्याकडे पॉइंट आहे, एक्स्ट्रा जो आहे तो आपण ट्रिम करू. आता केस कशी आहे की ही लाईन जी आहे इथल्या सिलेंडरला टच आहे, पण कुठल्या, या कॉर्नर पासून सेकंड नंबरचा, आणि हा इथे जातोय समोरून सेकंड नंबरला. मग काय करायचं, इथून पॉइंट उचलायचा, इथं ऑर्थो ऑफ करायचं. पण बघा आता याला ठेवायसाठी माझ्याकडे पूर्ण सिलेंडर आहे का, मग याला डिलीट करायचं. आता मी ह्या पूर्ण सिलेंडरला कॉपी पेस्ट करतो, F8 प्रेस करून मागं त्याला किती नेणार मी 12. आता माझ्याकडे पूर्ण सिलेंडर आहे. आता F8 ऑफ करायचा, ऑर्थो ऑफ करायचं, बघा इथून उचलला. आता हा टँजंट झाला पाहिजे, भेटतोय का टँजंट, भेटला एक्झॅक्ट पॉइंट. आता मी ट्रिम करणार, बघा ही लाईन आणि ही लाईन याच्या खाली. आता आपल्याला काय करायचं, जरा विचार करून ट्रिम करायचं. पहिला आपण छोट्या सिलेंडरला फायनल करू. हा वाला शेप फायनल झालाय, पण या आर्क पासून पुढची जी कमांड आहे किंवा स्केच आहे ते नकोय मला, आलं. ओके, पण बघा आता हा सिलेंडर जो आहे तो थ्रू आउट आहे ना, म्हणजे ही प्लेट जी आहे ती फक्त सर्कलच्या कुठल्या पॉइंट पासून, जर मी सेंटर पासून लाईन ड्रॉ केली, इथे कट झाली शेवटी, आणि इथून इथे कट झाली, सॉरी कुठे कट झाली, या पॉइंट पासून इथे, म्हणजे याच्यावरचा सिलेंडर दिसणार आहे का, मग तो किती येणार आहे, ट्रिम कमांड घ्यायचा, डबल एंटर मारायचा आणि इथे क्लिक करायचं, कळलं. आता हा झाला शेप फायनल. आता इथून मी बघत बघत वरती आलो. आता मला काय करायचंय की
हा वाला जो शेप आहे हा फायनल करायचा आहे. ठीक आहे. हवं तर काय ट्रिम कमांड घ्या, डबल एंटर मारा. आता इथे या सिलेंडरच्या खालचा पार्ट दिसणार नाही, बरोबर आहे. आणि ही जी लाईन आहे, ठीक आहे, याच्या मागचं काही दिसत नाहीये. म्हणजे मी काय करणार, हा सिलेंडर जो आहे आणि हा सिलेंडर प्लस ही लाईन, एवढं मी सिलेक्ट करून एंटर मारतो. लाईन दिसणार आहे का? गेली. पुन्हा हा आणि हा सिलेंडर दिसतोय का? प्लस ही लाईन दिसणार आहे का? ठीक आहे, एस्केप. आता बघा ही काय की प्लेट आहे, इथेही सेम केस येणार आहे. याच्या सेंटर पासून इथपर्यंत आणि या सेंटर पासून इथे, याच्या वरची लाईन दिसणार आहे का? पण बघा लाईन ड्रॉ केलीच पाहिजे असं काही नाही आहे, कारण की आपण जे स्केच केलं होतं ते ऑलरेडी रेफरन्स घेऊनच केलं होतं. आता ही जी लाईन आहे ही दिसणार आहे का? कारण की मागच्या साईडला जाते, याला डिलीट करू. ही लाईन दिसणार आहे का? झाला ड्रॉ. आता यामध्ये काय पेंडिंग आहे? नाही ना. आता तुमचं स्केच जे आहे ते एकदम परफेक्ट झालंय. आता नेक्स्ट बघा, ही ड्रॉइंग तर आपण बनवली, याला आयसोमेट्रिक म्हणतात. आता याला कॉपी करू आपण. आता याला जर आपल्याला कट करायचं राहिलं, काय करायचं? आता कट करायचंय, सिलेंडर कापायचा आता हा. ठीक आहे, याला मला हाफ कट मारायचा आहे वरचा. तर मग मी काय करणार, मला कटिंग लाईन द्यायची आहे, बरोबर आहे. कंडिशन काय आहे? याच्या सेंटर पासून वरचा पार्ट कट करायचा. ठीक आहे, आता आपण काय करू, डायरेक्ट रेड कलर घेऊ. आता आपण रेड कलर घेऊ आणि ठीक आहे, त्याला आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू जरा.